लॉर्ड हालेलुया. चला माझ्या प्रियानो, ही वेळ आहे परमेश्वराची स्तुती आराधना करण्याची, त्याला गौरव देण्याची. तर आपण सर्वजण मिळून जिवंत परमेश्वराची स्तुती करूयात, त्याला गौरव देऊयात माझ्या प्रियानो. हालेलुया. धन्यवाद राजा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, कारण तू आमच्या जीवनात आला, आमचं जीवन बदललं माझ्या राजा. अद्भुत जीवन तू आम्हाला दिलंस परमेश्वर, तुला मी गौरव देतो माझ्या परमेश्वर. धन्यवाद राजा, तू महान आहेस परमेश्वर, तू परिवर्तन करणारा परमेश्वर. तुला धन्यवाद. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. हो बाप्पा, खरोखर तू आला आमच्या जीवनात, आमचं जीवन बदलून गेलं माझ्याबरोबर. या नवीन जीवनासाठी तुला धन्यवाद, तुझे आभार मानतो. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, मुक्ति और जीवन को आया है. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, मुक्ति और जीवन बुलाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद. तू आमच्या मार्गांमध्ये बनतो, तू आमचा रक्षक बनतो, तू आमचं दर्शक बनतो. म्हणून तुला धन्यवाद येतो राजा, तू आमच्या सोबत आमच्या राहतो. तुला विचारतो. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए तो हाथ बढ़ाएगा. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए तो हाथ वो थामेगा. भटके हुओं को राह दिखाने इस धरती पर वो आया है. भटके हुओं को राह दिखाने इस धरती पर वो आया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद येशू राजा, तू आमच्या जीवनाची भाकर आहेस, तू आमचा अमृत आहेस प्रभू राजा. तुला मी उंचावतो प्रभू परमेश्वर, तुझ्यामध्ये परमेश्वर परिपूर्णतेचा आनंद आहे माझ्या राजा. धन्यवाद येशू. जीवन की रोटी और अमृत जल को कैसे भरपूरी से देता हो हमको. जीवन की रोटी और अमृत जल को कैसे भरपूरी से देता हो हमको. लहू बहाकर पाप हमारा प्यारे प्रभु ने उठाया है. लहू बहाकर पाप हमारा प्यारे प्रभु ने उठाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद येशू.
होय परमेश्वर, तुला आम्ही तुझ्या जीवनामध्ये आलो, तू आमच्या जीवनात आला प्रभूजी, आमचं Yes, जीवन Lord. बदललं प्रभूजी. Yes, Lord तुला Jesus. धन्यवाद परमेश्वर की तू आम्हाला Hallelujah. निवडलंस परमेश्वर. Hallelujah. तू आम्हाला परमेश्वर, आम्ही पूर्ण जगामध्ये हरवलेला असताना तू आम्हाला शोधून काढलंस Yes, परमेश्वर. Lord. आम्ही खाली घसरून जात असताना, पडत असताना तू आमचा हात परमेश्वर धरून तू आम्हाला Yes, उचललंस Lord प्रभूजी. Jesus. तुला धन्यवाद Thank देतो you, राजा. Lord. Thank you, सर्व Jesus. गौरव तुला Thank प्रभूजी, you, Jesus. सर्व मान महिमा सन्मान तुलाच प्रभूजी. Yes, Master. धन्यवाद देऊन Thank you, परमेश्वर ही Jesus. प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकून द्या. Amen. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या वचनाकडे वळूयात. आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास आता उपस्थित आहेत. तर आपण सर्वजण आपलं पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे केंद्रित करूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of the Lord Jesus Christ. पुन्हा एकदा मी आपला प्रभू येशू ख्रिस्त जो अद्वितीय परमेश्वर त्याच्या नावाने तुमचं अभिवादन Our करतो. God is a wonderful God, my dear आपला people. परमेश्वर अद्भुत परमेश्वर He is आहे. a wonderful counselor. तो अतिशय उत्तम असा सल्लागार आहे. He leads us, guides us our life, my dear people. तो आपल्या जीवनाला मार्गदर्शन करतो आणि चालवतो. Amen. And as a disciples, we need to all gear up the Word of God every day in our lives. Meditate the Word of God, and the Word will give you revelation. And we need to walk according to the revelation, my dear people. आपण शिष्य या नात्याने माझ्या प्रिय आपण देवाच्या वचनानुसार आपल्या स्वतःला आपण प्रोत्साहित करून आपण अजून देवाच्या वचनामध्ये चाललं पाहिजे. Otherwise, we all just look to God and just we all go to the deep word of God keeps us falling in this day, my dear people. आजच्या दिवशी परमेश्वर आपल्यासाठी काय वचन राखून ठेवले आपण त्याच्याकडे पाहूयात. त्याच्याकडे Gracious, वळूयात. loving Heavenly Father, धन्यवाद प्रभू परमेश्वर. once again I come before your throne of grace. परत एकदा मी तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. You have been faithful to us to generation, Lord. तू पिढ्यानपिढ्यांपासून तू आमच्याशी विश्वासू You राहिला. never left us, O Lord. तू आम्हाला कधीच सोडलं नाही प्रभू. Lord, in other things, Lord, you showed that I am very close to you, O Lord. आणि प्रभू तू आम्हाला दाखवून दिलंस की बाप्पा की तू अगदी आमच्या जवळ आहेस. You never left us. कधीच सोडलं नाही प्रभू. And through the word, you always revealed us that how much you care for us, O Master. आणि तुझ्या वचनाद्वारे प्रभूजी तू आम्हाला दाखवून दिलंस प्रभूजी की तू किती आमची काळजी And करतो. through the word only, you revealed us. If you want to know the word deeper, you want to know me, know the word with the revelation, O Father. आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारेच तू आम्हाला प्रगट करलंस आणि सांगितलंस प्रभू जर तुम्हाला मला जाणून घ्यायचंय माझं प्रगटीकरण जाणून घ्यायचं तर माझा शब्द घ्या. Lord, we will reveal once again to us, O Master. प्रभू तू आम्हाला आज पुन्हा एकदा प्रगट हो Help us that we may all become a true worshipper to you, O Father. आणि आम्हाला मदत कर जेणेकरून आम्ही सर्व तुझे खरे आराधक बनू. That we become a priest unto you, O Lord. जेणेकरून आम्ही तुझे याजक बनू प्रभूजी. Oh, thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. Speak to धन्यवाद. each and everyone right now. प्रत्येकाशी तू बोल. Everyone who is watching, listening, speak to all of us. जे कोणी पाहत आहे ऐकत आहे त्या प्रत्येकाशी तू बोल. Oh, thank you, Father. धन्यवाद प्रभू All राजा. glory to you, Lord. सर्व गौरव तुला Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र सहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In येरुशलेम Jesus' मध्ये name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe, my dear people, last week you might be learned the word and you might be little change has come in your life. I believe so, my dear people. तर माझ्या प्रियानं मी विश्वास बाळगतो जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये जे शिकलो त्याच्यातून आपल्यामध्ये भरपूर असा बदल आलेला असेल. Amen. And I know, my dear people, God will bless you more as today, this day, as you're watching this telecast, my dear people. आणि जसं तुम्ही हा टेलिकास्ट पाहत आहात तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित पण करत आहे. Amen. It gives me immense joy to share the word to you all, my dear people. आणि मला परमेश्वर हा खरोखर असा आनंद देत आहे की तुम्ही तुम्हाला त्याचा शब्द Amen. गाजवण्याचा That fullness of joy that I am sharing the word of to you all. आणि पूर्णतेचा आनंद की जो मी तुम्हाला परमेश्वरचं वचन Amen. गाजवत Once आहे. again, just you all go, my dear people. Last week we saw about how through the word kind and able, my dear people. Today again we'll see from that 15th verse how God gives us more deeper thing through whom, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण गेल्या आठवड्यात आपण काईन आणि हाबेलाच्या जीवनातून पाहिलं तसंच आपण आता पुढे अजून त्यांच्या जीवनातून पाहूया. Oh, hallelujah. Amen. So we'll open our Bibles to Psalms, 1 Samuel 15th chapter and 16th verse onwards. आणि जसं आपण माझ्या प्रियाने 1 16 and शमूएल 17. 15वा अध्याय 16 आणि 17वा आपण हे वचन पाहूया. Amen. Just read it. तर आपण 16 आणि 17 हे वचन बघूया की काय म्हणत आहे त्या ठिकाणी. शमूएल शौलास म्हणाला, पुरे कर, परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो. तो म्हणाला, सांगा. शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास तरी तुला इस्रायल कुळांचा नायक केले ना, आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केले ना. Hallelujah. आमेन.
This is the two words last week I have meditated, my dear people. जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये या वचनावरती शिकलो. Amen. Samuel said to Saul that the Lord has anointed you king over Israel. आणि जसं या ठिकाणी शमूएल संदेष्टा म्हणाला की तुला परमेश्वराने शौलास सांगितले, तुला परमेश्वराने संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी Amen. अभिषेक And केलेला he आहे. says the Lord has sent you with a mission. He says, so you see what Samuel says when he says, the Lord has sent you with a mission, my dear people. आणि काय म्हणाला पुढे त्या ठिकाणी संदेष्टा शमूएल संदेष्टा की तुला परमेश्वराने काहीतरी एक मोहिमेनुसार पाठवलं होतं. Amen. Not to just go and survey what you have to do, but God has sent Saul. God has sent you with a mission to go and destroy the Amalekites. He says. आणि परमेश्वर तुला कसं फक्त फिरायला तिकडे पाठवलेलं होतं की काय चाललंय बघून ये असं नाही, तर त्या ठिकाणी तुला एक मोहीम दिली होती की जाऊन त्याच्यात पकडून. Amen. Yes, the mission is given to Saul, my dear people. आणि होय माझ्यापर्यंत त्या ठिकाणी एक कामगिरी शौलाला देण्यात आलेली Amen. होती. We all have this mission in our lives, my dear people. आणि आपल्या प्रत्येक जीवनात असं एक कामगिरी Amen. असते. And the mission we need to go out and do the work of God, my dear people. आणि त्या कामगिरीनुसार आपल्याला जाऊन बाहेर जाऊन देवाचं कार्य Amen. Now in करायचं. the 18th verse, that's what he says. The word of God says that the Lord sent to you on a mission. Is the word, my dear people. आणि 18 वचन तेच सांगत आहे की मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितलं. Amen. And he says, go devote to destruction the sinners, he says. आणि काय सांगितलं की ती पापिष्ट लोकांचा तू संहार कर. Yes. The mission was given to Saul, go and destruction the sinner. Of whom? The Amalekites, my dear people. आणि कोणत्या मोहिमेवर परमेश्वर शौलाला पाठवलं होतं की जा पापिष्ट लोक म्हणजे कोणते अमेलेकी लोक आहेत त्यांचा तू संहार कर. Amen. See, he's directly giving an example, he's giving an illustration, he's giving what God has spoken to him. He is speaking to Saul directly. Samuel is speaking to Saul directly, my dear people. आणि जे परमेश्वराने शमूएल संदेशाला सांगितलं तर शमूएल संदेश त्या ठिकाणी डायरेक्ट म्हणजे शौलाला सांगत आहे. Why this all is saying? Because you not listen to the word, my dear people. आणि हे सर्व तो का सांगत आहे कारण की शौल त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकत नाही. Amen. And that's what the Samuel is saying. He says, Lord has sent you with a mission. You have to complete that mission. जर परमेश्वर त्या ठिकाणी परमेश्वराने शौलाद्वारे शमूएलला तर शौलाला काय सांगितलं, जर तुला परमेश्वराने मोहिमेवर पाठवलं होतं तर तुला ऐकलंच पाहिजे. You have to do what God has said to do, my dear people. आणि जे परमेश्वराने तुला सांगितलं तुला तेच केलं पाहिजे Amen. होतं. What God said, go devote. He said, go devote and destruct the sinner, he said. काय सांगितलं होतं की पापिष्ट अमेलेक्यांचा सर्वस्वी संहार कर. Amen. That means all the Amalekites, what they did, they against the Israel, men against the God, my dear people. That is why God was very angry upon them, my dear people, and he said, you destroy them, destruct them. They are sinners. आणि अमेलेकांचा नाश करण्यासाठी का परमेश्वर सांगत होता कारण की ते इस्रायलाच्या विरोधात म्हणजे परमेश्वराच्या विरोधात ते लढले होते म्हणून परमेश्वर त्यांना संपूर्ण नाश करायला त्याने सांगितलं. Amen. And the Bible says, and he said, the fight against them until they are consumed, he says. आणि पुढे काय सांगितलं की ते नष्ट होईपर्यंत त्यांच्याशी युद्ध युद्ध कर. कर. अर्ध युद्ध नाही पाहिजे. Amen. If you are going for if any army is going for a war, they will not go half war and they will return. They have to complete, either you die or you survive, but complete the mission, the war, and then come home, it says. जसं आपण सैनिकांना देखील पाहतो माझ्यापर्यंत जसे युद्धाला जातात ते अर्धवट युद्ध लढून ते पुन्हा माघारी फिरत नाही, पण ते काय करतात त्याचा पूर्ण निकाल लावून ते युद्ध पूर्ण संपूर्णच मध्ये The माघारी येतात. mission, the God has also given the mission to all of us, my dear people. आणि तेच ते मोहीम आहे की जे परमेश्वराने प्रत्येकाला एक मोहीम दिलेली Amen. आहे. And that's what God says, go devote and destruct the sinner. What it means, my dear people, to our life. आणि जसं परमेश्वर की जाऊन त्या पापिष्ट लोकांचा संहार करायचा आपल्या जीवनाशी काय As a disciple, my dear people, I want to encourage you all, my dear people. तर शिष्य या नात्याने तुम्हाला मी सर्वांना एक असं प्रोत्साहित करू इच्छितो. Amen. What the 12 disciples could shook the nation, that we need to do in our, as we are growing into the word of God, and we see that my neighbors or my area, whatever given, I am in the mission and I will to go and change the sinner, my dear people. जसं आपण पाहतो की जे येशूचे 12 शिष्य आहेत ते संपूर्ण राष्ट्रांना त्यांनी हलवलं माझ्या प्रियानं, तर आपलं पण तीच मोहीम आहे की ज्या ठिकाणी आपण राहतो आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना In हलवायचं आहे. other sense, God has saved your life. दुसऱ्या शब्दात जसं परमेश्वर आपलं तारण केलेलं You आहे. know who is the redeemer of our life. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनाचा उद्धार करता कोण आहे. Why he died on the cross of Calvary. तो कालवरच्या वधस्तंभावरती का मेला, What reason he died, my dear people. कोणत्या कारणाने तो When he मेला. was on the face of the earth, the disciples he was raised. आणि जास्त पृथ्वीवरती प्रभू येशू ख्रिस्त होता त्याने शिष्यांना कसं After the day निवडलं. of Pentecost, what disciples did, my dear people, आणि पेंटेकॉस्ट दिवसानंतर शिष्यांनी काय they केलं started preaching the gospel.
gospel, my dear people. त्यांनी सुवार्ता गाजवायची सुरुवात केली. Amen. They went to every house to all, my dear people, and they started preaching the gospel, my dear people. ते प्रत्येक घरोघरी जायचे आणि देवाची सुवार्ता They blessed गाजवायची. every place, my dear people. प्रत्येक ठिकाणी And that त्यांनी is what Bible सुवार्ता says. You see in गाजवली. the Acts chapter, my dear people, you see 3,000 people were saved and took water baptism. जसं माझ्या प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात पाहतो की 3,000 लोकांचं त्या ठिकाणी तारण होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी बाप्तिस्मा They घेतला. preached the gospel to the sinner. त्या ठिकाणी पापी लोकांना त्यांनी सुवार्ता Amen. गाजवली. Their fight was, my dear people, it is not only filled with anointing and they left. No, until they took the water baptism, their mission was not completed. The mission was going on, my dear people. They want to capture the whole world. The 12 disciples took the nation, my dear people. आणि ते जे 12 शिष्य जे होते त्या मोहिमेवर ते परमिशन त्यांना पाठवलं होतं की फक्त त्यांनी तेवढंच नाही पाहिजे त्या 3,000 लोकांचं तारण झालं किंवा अर्ध त्यांचं युद्ध झालं संपलं नाही तर संपूर्ण राष्ट्राला त्यांनी हलवलं. My dear people, तर माझ्या प्रिय our disciples, आपण शिष्य आहोत. if you are working for God, जर आपण देवासाठी कार्य if करत you are a आहोत, disciples, जर आपण शिष्य जर आहोत amen, you need to go out and preach the gospel. तर आपल्याला बाहेर जाऊन देवाची सुवार्ता Amen. गाजवायची. That is the word of God says to come on, listen to the word, go and preach the gospel. आणि तेच देवाचा शब्द सांगतं की देवाचा परमेश्वरचा शब्द ऐक आणि बाहेर जाऊन त्याची सुवार्ता गाजव. Amen. That is we need to do, my dear people. आणि तेच आपल्याला Amen. करायचंय. When you go and tell to the people who are sinner, they will be saved and they will come and they will worshiping more and more, my dear people. जसं आपण देवाचा शब्द ऐकून आपण बाहेर जाऊन पापी लोकांना त्याचं वचन सांगू ते ऐकतील ते बदलतील आणि मग ते अजून त्याच्यामध्ये वाढ Because होईल. here it said destroy, amen, destruction. But here in other sense, God reveals us, my dear people, in the Holy Spirit reveals that you need to preach the gospel. With the gospel change, they will be saved and the salvation will come and they will come into the temple and they will start praising the Lord, my dear people. आणि पवित्र आत्मा जसं प्रगटीकरण देत आहे आपल्याला जसं परमेश्वर म्हणाला की तुम्हाला जायचे सुवार्ता सांगायची त्यांचं तारण जे होईल ते पश्चाताप करतील मंदिरात येतील आणि ते सर्व तारले जातील. Hallelujah. Amen. And he says, fight against them until they are not come. See, until the work is accomplished, my dear people, we should not turn back. We as a disciple, we have to go on, my dear people. Just we're doing that how many soul I'll be saved, how many people are coming to the Lord. We need to check up, my dear people, and we need to preach the gospel every day. आणि जसं या वचनात स्पष्ट सांगितलं की ते नष्ट होतपर्यंत तू त्यांच्याशी युद्ध कर. याचा अर्थ असा आहे की आपल्याला परमेश्वर म्हणत आहे की आपल्याला तोपर्यंत सुवार्ता गाजवायचीच आहे की जोपर्यंत लोक बदलत नाही आपल्याला अर्धवट आपल्या मोहिमेवरनं पुन्हा माघारी The फिरायचं mission नाही. which God has given us, my dear people, we need to complete that mission. जे परमेश्वर आपल्याला मोहीम दिलेली माझ्या प्रियानं ते आपल्याला पूर्ण करायचं. Amen. Here, God gave the mission, and Jesus also gave a mission on the said to Jesus, all the disciples said, go and baptize in the name of the Father, Son, and the Holy Spirit, making the disciples. He says, make disciples and go and baptize in the name of the Father and Son, and go everywhere place. He said, see that a mission. He gave the mission to all the disciple, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं आपण पाहतो की या ठिकाणी देखील परमेश्वराने त्याला मोहिमेवर पाठवलं होतं आणि त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने पण शिष्यांना मोहिमेवर पाठवलं की जावा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. That is the work God has given to us, my dear people. आणि तेच काम आपल्या That is the परमेश्वराने mission, दिलेलं my dear आहे. people. आणि ते आपली मोहीम दिलेली आहे. Amen. Otherwise, my dear people, we are not in the mission. We are in the different mission, my dear people. मग जर आपण हे जर कामामध्ये नसू तर आपण वेगळ्याच मोहिमेवर असतो. Amen. माझ्या प्रियानो. We need to really to understand, my dear people. Every word it comes with we have to take with the revelation, not only as a word, my dear people. When we take as a word, it will not become effect. But when we go to the word, what the word says. If God said to Saul, listen to my word, that means he knew what will happen, my dear people. That is why we need to also listen what the word of God says to me, and should I am acting on that or not acting on that, the word of God, my dear people. तर माझ्या प्रियानं आपल्याला जे काही देवाचे शब्द येतात आपण ते प्रगटीकरणाद्वारे घेतलं पाहिजे की प्रभू मला तू जे काही वचन देत आहे मी त्यानुसार वागतोय किंवा नाही वागत आहे. Amen. Now here is fight against them until they are consumed. The word of God, the word ends, my dear people. आणि म्हणून ते वचनाचं शेवटी काय लिहिलेलं आहे की जे नष्ट होत तोपर्यंत त्याच्याशी युद्ध कर. Preach the gospel, pray until they are not saved, my dear people. म्हणून सुवार्ता गाजवा जेपर्यंत ते बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करत राहा. करत राहायचं. आमेन. That is a task. हे आपल्याला देव दिलेलं That is काम a आहे. fight. ते आपलं युद्ध आहे. आपलं खोळीत ते काय फाईट करायचं प्रेयर. आणि आपलं युद्ध काय आहे की Lord, that प्रार्थना. person should be saved, that person should be changed, that person should be healed. That
fight, we need to pray from the house and go and preach the gospel, my dear people. आणि आपल्या घरातून युद्ध काय लढायचंय की परमेश्वर त्या व्यक्तीला तू बदललंच पाहिजे, त्या व्यक्तीचं तारण व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारे युद्ध करून प्रार्थना करून मग तुम्हाला बाहेर कारण जायचं. ते सोप्या भाषेतलं until they are consumed. Oh hallelujah. काय सांगितलं सोप्या भाषेमध्ये, ते नष्ट होईपर्यंत जोपर्यंत त्यांचं तारण होत नाही, प्रार्थना करत राहायचं त्यांच्यासाठी. Never stop. थांबू Pray. नका. Amen. Pray without ceasing, my dear people. काय सांगितलंय तुम्हाला, ते निरंतर प्रार्थना करा. Pray, pray and pray. प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना, Things will change, my dear आणि people. मग गोष्टी The बदलतील. real disciple does, my dear people. If we say I am a disciple and I am come to learn, we need to apply certain things what the word of God tells us, and we need to listen, my dear people, in our lives. आणि जसं आपण देवाचे लेकरं या नात्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते लागू करायचं आहे की परमेश्वर काय सांगत I mean, आहे. if we do the mission incomplete, you'll not call a disciple. जर आपल्या परिषदेची मोहीम दिली आहे, आपण जर ते अर्धवट केली तर आपण शिष्य नाहीच. I मग mean, the mission is not your mission, it is the God's mission. Be noted, my dear people. Every place which you go and preach the gospel, it is the mission of God, not is your mission. We have not portray ourselves, we have to portray God, my dear people. आणि म्हणून आपण ज्या कुठे ठिकाणी बाहेर जातो माझ्या प्रिय, ज्या कुठल्या मोहिमेवर परमेश्वर पहिलं तर आपल्याला मोहीम दिलेली आहे, त्या मोहिमेवर आपण जात असताना आपण स्वतःला त्या ठिकाणी दर्शवायला नाही पाहिजे, तर आपण फक्त परमेश्वराला सांगितलं पाहिजे. When you portray God, when you focus everybody on God, what happened? Automatically your work has been go through as a worship to God, my dear people. आणि ज्यास आपण स्वतःला उंच न करता परमेश्वराला आपण सादर करतो, परमेश्वर आपण पुढे ठेवतो माझ्या प्रियानं, ते आपोआप काय होतं की आपल्या कृतीद्वारे ती परमेश्वर एक आराधना When you होते. started portraying yourself, when you focus yourself, I am praying for you, I am doing for this, I am doing this, what happens? You are taking the God's glory to your glory. It means to you, my dear people. That is not the worship. God says, God is very jealous God, my dear people. He says, I will not give my glory to anybody, my dear people. We need to give glory to God, not to ourselves. आणि म्हणून माझ्या प्रियानं आपण नेहमी स्वतःला कधीही सादर करू नये की नाही मी केलं, मी मध्यस्थी केली, मी प्रार्थना केली, मी केलं नाही. आपला सर्व जे काही गौरव आहे ते फक्त परमेश्वरचं, कारण परमेश्वराने केलं आणि परमेश्वर म्हणतो मी Because ईर्ष्यावान देव God आहे. has anointed you. That was good. So Samuel said, God has anointed you. You are no more. You are not anywhere in the of Israel, my tribe of Israel. You are a small thing. It's the word of God says. आणि जसं त्या ठिकाणी शमूएल काय म्हणाला की तू त्या ठिकाणी एकदम साधारण आहे, त्याच्या इस्रायलच्या कुळातला व्यक्ती नाहीये, पण तुला परमेश्वराने अभिषेक केलेला आहे. Amen. You are not the head of the tribe of Israel. की त्या ठिकाणी तुला परमेश्वर इस्रायल कुळाचा Lord नायक has केला नाही anointed का? you. Lord has chosen you as a disciple. Then whom you portray, my dear people. जर आपल्या परमेश्वराने शिष्य म्हणून जर निवडले तर आपण कोणाला सादर See, my करतोय? dear people. See, as a Daniel, when Daniel prayed. जसं दानिएल जो आहे, दानिएलने प्रार्थना When you see केली. the Daniel chapter 6 chapter, when you read, my dear people, Bible says Daniel prayed 3 times a day, my dear people. जसं आपण दानिएलचा 6वा अध्यायाचा पाहिलं, आपण पाहतो की दानिएल 3 वेळा दिवसातून प्रार्थना Amen. करायचा. The degree was came that if anybody pray, they will be put to death, my dear people, or be accused, my dear people. But Daniel he was on the mission which God has given. He was continually praying morning, afternoon and evening, my dear people. आणि जसं त्या ठिकाणी माझ्या प्रियानो त्या राजाने फरमान काढलं की कोणीही दुसऱ्या म्हणजे देवाला तुम्ही आराधना करायची नाही, पण तरीही जे परमेश्वराने दानिएलला ज्या मोहिमेवर ठेवलेलं होतं तर तो तिन्ही वेळ तो प्रार्थना I will not करून go on to the थांबवला. whole story, but what I'm trying to say, when Daniel, whenever he came and when he prayed to God, so where he looked and he prayed. तर मी काय सांगू इच्छितो तुम्हाला याच्यातून की ज्या दानिएल 3 वेळा प्रार्थना करायचा, तो कुठे पाहून प्रार्थना When he करायचा? came in the room, he opened the window which is facing Jerusalem and he started looking to Jerusalem and he was praying, my dear people. ज्यावेळेस तो खोलीत यायचा प्रार्थना करण्यासाठी, त्या खोलीच्या समोर जी खिडकी होती तो उघडायचा, ती खिडकी बरोबर यरुशलेमच्या समोरच होती. Amen. He used to look and he used to pray. तो यरुशलेमेकडे पाहून प्रार्थना करत What is होता. that Jerusalem? यरुशलेम म्हणजे What काय? is that Jerusalem, my dear people? तर यरुशलेम काय? Jerusalem means cross, my dear people. यरुशलेम म्हणजे वधस्तंभ माझ्या Jesus प्रिय. who died on the cross of Calvary. Look to that cross. Daniel was looking to the cross and he was praying. Oh, hallelujah. आणि त्या ठिकाणी दानिएल त्या वधस्तंभाकडे पाहून प्रार्थना करत होता. Amen. 3 times a day. दिवसातून 3 वेळा. Amen. आमेन. We need to look to God and pray always. म्हणून आपण पण देवाकडे पाहून सदैव Amen. प्रार्थना केली When you पाहिजे. look to God and pray, nothing will come.
before you and stand, because God is in control, my dear people. आणि जसं आपण देवाकडे पाहून प्रार्थना करतो तर आपल्या समोर काहीही उभं नाही राहणार, कारण परमेश्वर आपल्या समोर असेल. Amen. And that is why, my dear people, when we go in the mission, my dear people, when we pray, my dear people, or for the people, we need to say yes, as John, Lord, you increase and I decrease in my life. आणि ज्यावेळेस माझ्यापुढे आपण मोहिमेवर जातो, ज्यावेळेस आपण लोकांसाठी प्रार्थना करतो, जसं योहान म्हणाला की प्रभू तू उंचावला आणि मी घटला जाऊ, तसं आपण बोललं पाहिजे. Hallelujah. आमेन. It's very important. We need to learn, my dear people. तर हे Only शिकण्यासाठी it's खूप not the महत्त्वाचं आहे. mission. God has given the mission to everyone. But how we complete that mission? Mission with a good attitude or wrong attitude, or my dear people, or self-possessive, or you're doing half, my dear people, you're doing incomplete job and coming to the Lord and saying, Lord, I have done because of you what you think it is right and you done. No, my dear people, what God has done, told you, you do it. That thing, my dear people. तर माझ्या प्रिय आहे असं नाही, फक्त परमेश्वराने प्रत्येकाला त्या मोहिमेवरती पाठवलेलं आहे, पण आपल्याला त्यामध्ये ते काम पूर्ण होईपर्यंत, जसं परमेश्वर म्हणलं, शेवटपर्यंत आपल्याला ते करतच राहायचे, स्वार्थीपणा बाळगायचा नाही, जे काय ते फक्त परमेश्वरासाठीच करायचंय. Hallelujah. आमेन. We need to focus on the mission आपल्याला आपल्या मोहिमेकडे लक्ष केंद्रित which करायचं, God has given. जे परमेश्वराने दिलेलं Amen. आहे. Today I preach from here. जसं मी आज इथून सुवार्ता सांगतो. Amen. आमेन. What is my glory? तर माझा गौरव काय? No. काहीच नाही. I am preaching from here. मी इथून सुवार्ता But सांगतोय, the testimonies come from your place. पण साक्षी तुमच्या जागेवरून येत आहे. How it happens? हे कसं घडत आहे? I'm not coming and laying your hands upon you. मी तर येऊन तिथं हात ठेवत नाही कोणावर. Amen. आमेन. I'm not coming personally laying hands upon you. मी वैयक्तिकरित्या येऊन तुमच्या डोक्यावर हात But it ठेवून is प्रार्थना करत God who's नाहीये. coming and touching you wherever you are, and God is blessing you, healing you, and delivering you. That whom I am to take the glory, it is the God who does the miracle, and we need to give glory to God, my dear people. मी तर फक्त या ठिकाणाहून सुवार्ता सांगतो माझ्या प्रियानं, पण परमेश्वर स्वतः वैयक्तिकरित्या तो तुमच्या घरात येतो, तो तुम्हाला स्पर्श करतो, आशीर्वाद, आरोग्य, सुटका तो तुम्हाला देतोय. मग गौरव फक्त त्याचाच आहे. Oh, the Holy Spirit just moves every place as you pray by faith, my dear people. As you worship, you see the anointing flow in you, in your house, in your home, my dear people. Wherever you are watching, you feel the anointing and you are blessed and healed, my dear. Why? Because it is not me, it is not pastor leader, it is the God's word, it is the anointing, it is the God who doing the miracle in your life. तर माझ्या प्रिय, जसं तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता, पवित्र आत्मा तो प्रत्येक ठिकाणी फिरतो, तर या ठिकाणी पास्टर लीनच असं मी काहीच नाही, तर जे काय ते फक्त पवित्र देवाचा अभिषेक जो आहे तो तुम्हाला स्पर्श करतो. Mission is I know what I am in my mission. आणि मला हे माहितीये की मला परमेश्वर कोणत्या If मोहिमेवर I know ठेवलेलं in my आहे. mission, I will never take my glory. It is the God. God has chosen me to stand here to preach the gospel. Who I am with the word. God has put the word in my mouth and I am preaching the word of God to you, my dear people. आणि ज्या कोणत्या मोहिमेवर परमेश्वर मला ठेवलेला आहे त्याचा गौरव मी स्वतःला घेत नाही, कारण मला परमेश्वराने निवडलेलं आहे, परमेश्वराने मला अभिषिक्त केलेलं आहे. त्याचा शब्द माझ्या मुखात घालतो आणि मी ते शब्द प्रीच करतो. हालेलुया. माझ्या मध्ये काहीच नाही. That's Jeremiah said. आणि इर्मया तेच Put म्हणाला. your word in my mouth and I will speak. इर्मया काय म्हणाला की परमेश्वर तुझे शब्द माझ्या मुखात घाल म्हणजे मी बोलेन. If God puts the word in my mouth and I preach, whom I take the glory, it is the mission. I know I am in my God's mission. We need to be all in the mission of God, giving glory to God. That is the praises we are giving to God, my dear people. आणि माझा परमेश्वर माझ्या मुखामध्ये शब्द घालतो आणि तेच मी माझ्या तेच मी शब्द मी बोलत आहे, कारण की परमेश्वराच्या मोहिमेवरती मला त्याने ठेवलेले आहे आणि आपल्या सर्वांना देखील त्याच्याच मोहिमेमध्ये काम करायचं. Amen. Otherwise, God has given the mission, but we are incomplete the missions. We are so busy in our lives. We want to do the work of God. The Lord speak to us, but still we are so much far from the word of God, not listening the word of God. Well, we are in the mission what God has given. We are very far from that mission, my dear people. जसं परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही मोहीम दिलेली आहे माझ्या प्रियानं, पण आपण त्याचा शब्द ऐकून सुद्धा पण आपण बसूनच राहतोय किंवा ते कामगिरी आपल्याला जे परमेश्वराने दिलेली आहे ती करत नाहीये. याचा अर्थ काय की आपण त्या मोहिमेवरती आपण काम करत नाहीये. God doesn't want incomplete work. कारण परमेश्वर अर्धवट काम नको आहे. God doesn't want your praises should be like somebody tasted the thing and we should offer to God. आणि परमेश्वराला जे आपली काम आहे ते असे नको ती कोणी ते दुसऱ्याने अगोदर ती चव घेतलेली आणि ते उष्ट नकोय त्याला. सॉलने तेच केलं. दुसऱ्यांचा काय सगळं गुरुडोर आणि ते उष्ट येऊन परमेश्वरला उष्ट नाही ते पाहिजे. God wants the pure heart.
to worship God, my dear people. तर परमेश्वराला शुद्ध हृदय पाहिजे त्याची आराधना करण्यासाठी. Same I spoke about the Cain. काईनला अर्धच दिलं काईनाने, है ना. सगळं परमेश्वरने दिलं काईनला, पण काईनने काय केलं, मी मेहनत केलं, मी कशाला पूर्ण देऊ. ओ हालेलुया, आमेन. मी मेहनत करतो, why should I give to God? No, my what is God? You have to give to God, my dear people. त्या ठिकाणी काहींनी काय विचार केला की मी सर्व मेहनत घेतली, मी कशाला त्याला संपूर्ण अर्पण द्यावं, म्हणून त्यांनी थोडं दिलं, पण परमेश्वराने आपल्याला ते ताकद दिली. मोहीम मध्ये नव्हता तो. He was not in the mission. He don't know the God's mission for the future, but he was in his mission. I done the work. I drilled the ground and everything. Why I should give? But I will give half of the on the altar, my dear people. मग काही त्या ठिकाणी परमेश्वराच्या मोहिमेवर नसून स्वतःच्याच मोहिमेवरती काम करतात आणि तो म्हणतो की मी शेतामध्ये सर्व नांगरणी पेरणी मी केली, मी काम केलं, तसं मी स्वतःसाठी ठेवायला पाहिजे. परमेश्वराला थोडंच त्याने अर्पण केलं. थोडंच दिलं. नाही नाही, परमेश्वर म्हणतोय मला पूर्ण दे. हालेलुया. Give the best offering to me. उत्तम ते अर्पण मला What त्याचं you do, परमेश्वर. give the best, he says. तुम्ही जे काही करता ते उत्तम ते करा. Amen. And when God gives the best, when you give the God the best, that shows you love God, and you are giving all glory, praises to the living God, my dear people. आणि ज्यावेळेस आपण माझ्या प्रिय परमेश्वराला उत्तम ते देतो, त्याच्यातून आपल्याला एक दिसून येतं की आपण परमेश्वराची प्रीती करतो आणि आपण त्याच्या आज्ञेत राहतो. Amen. Obedience is very good, my dear people. म्हणून आज्ञा पालन हे फार You चांगली need to बाब आहे. listen the word of God, my dear people. आपण देवाचा शब्द You need ऐकला to पाहिजे. obey the word of God, my आपण dear देव people. वचनाला Not only वागलं the पाहिजे. hearer of the word, my dear people, but be the doer of the word, my dear people. फक्त ऐकणारे नाही तर आपल्याला करणारे But देखील when you व्हायचं do the word, see that also you are not on your mission, you are in the God's mission also, my आणि dear जसं आपण people. ऐकून करणारे होतो, पण हे पण पाहिलं पाहिजे की आपण स्वतःच्या मोहिमेवर नसून आपण देवाच्या मोहिमेमध्ये Amen. काम And when करतो. you're in the God's mission, you'll say, yes, what I am doing, it is not me, it is a God. I will give glory. I will not portray myself. I portray my God, my dear people. आणि आपण त्याच्या मोहिमेत काम करत असताना आपण हे देखील पाहणार की मी स्वतःला सादर न करता मी फक्त परमेश्वराला सर्वांच्या समोर सादर करणार. Oh, hallelujah. Amen. What the further we'll see, my dear people. पुढे परमेश्वरचं वचन काय Amen. It सांगतं? says, why do you not obey the voice of the Lord? Why did you pounce on the spoil to do what evil is in the sight of the Lord? Oh, hallelujah. आणि मग पुढे 19 वचनात काय सांगते की असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही, तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले. Why they kake? Oh, hallelujah. What he says? Why you did this? काय म्हणाला तू असं का केलंस. What Samuel said? काय म्हणाला शमूएल संदेष्टा. Saul, why did you do not obey? काय म्हणाला की शमूएल संदेष्टा शौल्याला काय म्हणाला की तू देवाच्या आज्ञा पालन का नाही केलं. तर काय लिहिलंय? Why did you not obey the voice of God? तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही. Very important, my dear हे people. फार महत्वाचे माझ्या प्रियांनो. आपल्याला सगळ्यांचा आवाज ऐकायचा, पण परमेश्वराचा आवाज आपल्याला ऐकायचा नाही. Hallelujah. We want to hear every rumors, everything which we each our ears, we want to hear that, but we don't want to hear the what God want to speak to us, my dear people. आपल्या कानाला प्रियांनो सर्व खास अशी असते आपण सर्व जगाचं ऐकतो की काय चाललेलं आहे, पण आपल्या परमेश्वराचं ऐकण्यासाठी आपल्याला वेळ नसतो की आपण इच्छा बाळगतो. हे कान ना सगळं चुकीच्या गोष्टी ऐकायला खूप उत्तर असतं. काय म्हणतात ते मराठीत? उतावळे. खूप असतात. What is happening there? What is happening? What is there? We want to hear this, and we, our mind and the heart, the body get corrupted, my dear people. आणि आपले कान एवढे उतावळे असतात की जगात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, हे काय चाललंय, आणि आपण मग पूर्ण आपलं जे मन आहे ते आपण भ्रष्ट करतो. है ना? चांगलं काम कर बघतच नाही, पण सगळं वाईट कामासाठी काम खूप हे असतात. कोणी काय केलं? नो, माय डियर पीपल, व्हॉट ही सेज, व्हाय देन डिड यू नॉट ओबे द व्हॉइस ऑफ गॉड? तुला लॉर्ड हॅज सेड यू लिसन टू माय वर्ड, व्हाय डिड नॉट यू ओबे द व्हॉइस ऑफ गॉड? इज सेड. काय म्हणाला? परमेश्वराचं तुला सांगितलं होतं की परमेश्वराचे म्हणणे ऐक, मग तू या ठिकाणी परमेश्वराचा शब्द का नाही ऐकला? व्हाय we need to all listen the voice of God, my dear people. मग का आपण सर्व परमेश्वराचा शब्द ऐकत What नाही? in Deuteronomy 28 chapter 1 to 14 says, if you obey the voice of God and His commandment, all the blessings will flow upon you. That's what 1 to 14 says, my dear people. आणि जसं अनुवाद 28 अध्याय 1 ते 14 मध्ये काय सांगत, जसं आपण त्याच्या आज्ञा पालन करू तर ते 1:14 नुसार सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतील. Hallelujah. But we do not to hear the voice, my dear people. We do not to obey the word of God. आपल्याला सगळ्या गोष्टी ओबे करायचंय, पण आपल्याला एक गोष्टी आपण कधी ओबे नाही करायचं, परमेश्वरचा ओबे. कारण आपल्याला सगळं सोडावं लागेल. आपण सगळं काही पालन करतो, पण देवाचं वचन Everything we have to live. Amen? No, you have to live.
if God has done miracle, if you know God, if you are tested, if you are a disciple, leave everything. What God has given commandment, obey. Listen the word of God. जर आपल्या देवाने आपलं तारण केलं, आपण त्याची चव घेऊन पाहिलेली आहे, तर मग सगळं सोडा आणि फक्त त्याचा शब्द तुम्ही ऐका. Amen. That was clearly that night God spoke to Samuel, and Samuel same thing he has come and spoke. He said, why did not obey the voice of the Lord, Saul? आणि त्या रात्री जसं परमेश्वर शमूएलाला जे काही बोलला ते शब्द तो परमेश्वर त्या ठिकाणी शौलाला जाऊन बोलला आणि म्हणाला, तू परमेश्वराचा शब्द का Why ऐकला did नाही? you pounce on the spoil to do evil in the sight of the आणि Lord? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या ज्या दृष्टीने जे वाईट ते तू का केले? परमेश्वराच्या दृष्टीने केलं ते वाईट का केलं? Oh hallelujah. It says, why did you pounce on the and spoil, he said. तू लुटीवर झडप घालून का केलं असं परमेश्वराच्या Amen. दृष्टीने वाईट जे होतं? Why did you did evil, Saul? तू वाईट का केलंस? Why did you did evil? तू वाईट चुकीचं का केलंस? ठीक आहे, लोकांच्या प्रती कधी कधी केलं चालेल, पण तू तर परमेश्वराच्या विरुद्धच गेला. हालेलुया. Amen. He went against God. He did evil. Not any mistakes or anything, but he did evil things. My dear people, mistakes is different. We can ask forgiveness, it will cleanse. But when you do evil against God, God will never spare us, my dear तर people. माझ्या प्रियानं दुष्ट गोष्टी त्यांनी केल्या, चुका गोष्टी वेगळ्या. ज्या चुका करतो आपण क्षमा मागतो, परमेश्वर क्षमा करतो, पण ज्या दुष्ट गोष्टी आपण करतो त्या क्षमा नसते. क्षमा नसते. परमेश्वराचा गौरव परमेश्वराला द्यायचा. God's glory, give glory to God, not to anybody, not to yourself. Don't to look to here and there, but see what God is giving. Open your ears. Listen the God's voice, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं जे देवाचा गौरव ते देवालाच दिला पाहिजे. आपण तो गौरव स्वतः कधीच घेऊ नये. फक्त आपले कान उघडे ठेवून परमेश्वराचं वचन काय सांगतं, त्याचा शब्द काय सांगतो तो ऐकलाच पाहिजे. Why did you do evil in the sight of the Lord? तू परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस? Amen. My dear people, तर माझ्या प्रियांनो, very important to learn in our life. आपल्या जीवनात हे फार महत्वाचं आहे शिकण्यासाठी. Amen. आमेन. We think what I am doing right, but see in the God's eyes. आपल्याला असं वाटतं की मी जे काही करत आहे ते अतिशय चांगलं आहे, पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पहा. Amen. Whether I am doing right or wrong, we have to check out. आपल्याला तपासून घेतलं पाहिजे की मी काय जे काही करते ते योग्य आहे, चुकीचे का वाईट आहे. Amen. Anything comes to me, that person is speaking in the spirit or speaking with the selfishness, my dear people. जर समोरची व्यक्ती जर काही बोलत असेल तर ते काही योग्य रीतीने बोलते का स्वार्थी भावाने बोलते, Because ते आपल्याला anything कळलं which पाहिजे. the God has ordained and God has doing something and the blessing is come, and when you interfere and you speak that thing against, my dear people, you're going against the mission of God, against that God's work, my dear people. जर परमेश्वर एखाद्या व्यक्तीला पाचारण केलेलं आहे, जर परमेश्वर त्यांना एखाद्या मोहिमेवर ठेवले, त्या कामगिरी ते करत असतात, जर तुम्ही त्या ठिकाणी दोष जर काढत असाल तर तुम्ही देवाच्या विरोधात बोलत Oh, आहात. hallelujah. That is why he says, why do you not obey the voice of the Lord, Saul? आणि म्हणून शौलाला काय म्हणाला शमूएल की परमेश्वराचा शब्द तू का My नाही dear ऐकलास? people, never hear anybody's voice. Hear the God's voice, my dear people. तर माझ्या प्रियांनो, कधी दुसऱ्या लोकांचे शब्द ऐकू नका, तर फक्त देवाचीच वाणी We ऐका. hear of the word of God, not hear of the world. तर जगाचं ऐकू नका, तर फक्त देवाचीच वाणी ऐका. You are a disciple. Disciple, hear the God's word, my dear people. तुम्ही शिष्य आहात आणि शिष्य फक्त देवाचा शब्द ऐका. Disciples, leader, everybody hear the God's word, not the rumors, not the word from the outside. What the Bible says, what the word of God says. Focus on the word of God. That the word of God, listen and meditate on the word of God. आणि जे शिष्य आहेत, जे लीडर्स आहेत, ते बाहेरचे लोक काय सांगतात, जग काय सांगताय, बाजूचे काय सांगतात ते ऐकत नाही. ते फक्त एकच बघतात की देवाचं वचन काय सांगतं आणि त्यानुसार I want to hear only God's voice in my मला life. फक्त माझ्या जीवनात देवाचा शब्दच I don't ऐकायचा. want to hear any voice, my dear people. मला दुसरं कोणतंच वाणी नकोय. But our spiritual growth is not growing. Why? Because we hear less of God's voice and hear more of the people's voice in our life, my dear people. पण माझ्या प्रियानं, आपल्या आत्मिक जीवनाची वाढ का होत नाही? कारण की आपण देवाचा शब्द कमी ऐकतो आणि जास्तीत जास्त बाहेरचा आपण ऐकत राहतो. जास्त लोकांचं ऐकायचं, परमेश्वराचा शब्द कमी ऐकायचं, आणि आपण नंतर बघतो की त्याच्या आत्मिक खुंटलेले असतात. खुंटलेली असतात. इट नॉट कमिंग अप. मग त्याची वाढ होत नाही. Amen.
And that is why when the growth is not there, what happens? Their talks, their walks, everything changes. And that changes, that anointing. If you are here also, you hear that voice, immediately what happened? You also go into that same boat of the voice of my people. आणि म्हणून Romans ज्यावेळेस 1. त्यांची ती वाढ होत नाही माझ्या प्रियांनो, तर त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द मग चुकीचे असतात आणि जे ऐकणारे पण असतात ते देखील त्याच नावेमध्ये मग प्रवास करतात. Amen. Because when you hear the wrong, be sure you are doing in the evil in the God's sight, my dear people. आणि जर तुम्ही असं चुकीचं काही ऐकत आता माझ्या प्रियांनो, मी सांगतो तुम्हाला की तुम्ही देवाच्या दृष्टीने असे जे दुष्ट आहे, जे वाईट आहे ते करत नाही. हा, सगळं तुम्ही वाईट करताय परमेश्वरच्या विरुद्ध. Never do anything which we go on the contrary of God, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियांनो, कधीही देवाच्या विरोधात जाऊन काही करू नका. Hallelujah. Are you understanding, my dear people? तुम्हाला समजत आहे का? Are you knowing something which you are learning in your life? Are you saying, oh, like, something has happened? No, nothing has happened, my dear people. Nothing has happened anywhere. This is purely the word is coming to you that we should hear the God's voice, my dear people. तर असं विचार करू नका कुणाकडे काय घडलं, कोणाबद्दल पास्टर बोलत आहे, तर असं नाही. तर फक्त या ठिकाणी शुद्ध हे देवाचा शब्द आहे आणि ते शब्द तुम्हाला सांगत कारण आहे. आपलं मन असं पळतं ना, असं काय बोललं की आपल्याला असं वाटतं की पास्टर कुणाबरोबर बोलतं, कुणाच्या विषय बोलतात. नाही, मी कुणाचा विषय नाही, परमेश्वरचा शब्द आहे. आणि स्पीक टू द वर्ड ऑफ गॉड, माय डियर पीपल. आणि फक्त हा देवाचं वचनच आहे आणि त्यांच्याद्वारे पास्टर इफ यू बोलतात. टेक इट इन द राईट, गॉड विल ब्लेस यू. जर तुम्ही योग्य रीतीने घेणार तर तुम्हाला देव परमेश्वर If you आशीर्वाद देईल. say, if you grumble and if you murmur, you will see your body will react, my dear people. जर तुम्ही कुरकुर आणि त्या ठिकाणी जर वादविवाद करत राहिला तर तुम्हाला दिसून येणार, फरक Hallelujah. जाणवेल. Amen. Don't tell lies म्हणून to कधी the man of God's. देवाच्या Servant of सेवकाशी, म्हणजे देवाचे जे सेवक असतात त्यांच्याशी कधीही खोटं बोलू नका. People tell lies as it is like what we say, something sweet thing. They tell lies like a sweet. Hallelujah. आणि लोक अशी खोटं बोलतात जसं काय ते खूप गोड आहे. हा, असं वाटतं समोरच्या व्यक्ती मूर्खच आहे. Amen. No, my dear people. तर नाही माझ्या God प्रियांनो, knows, God watches everyone if you tell lies. जर तुम्ही खोटं बोलता तर परमेश्वर प्रत्येकास पाहत आहे. Amen. आमेन. More than that person knows, God watches that person. Oh, that person says, I am a disciple, but he is telling lies. He is going contrary to the word of God, contrary to the servant of God. आणि जी व्यक्ती त्या देवाच्या सेवकाच्या विरोधात बोलते त्या त्या सेवकाला समजण्यापेक्षा जास्त परमेश्वर सगळं काय पाहतो आणि परमेश्वर म्हणतो की तू ते खोटं बोलत आहे. One lies, go on telling 100 lies. एक खोटं बोलतात आणि ते एक खोटं लपवण्यासाठी मग 100 खोटी 100 बोलतात. lies we tell. Go on, my dear मग people. पुढे 100 खोटी बोलत Amen. जातात. And then we see that effect in our body, my dear मग people. आपल्या जीवनात ते प्रभाव दिसतो. Amen. We see that something which should not happen, it happens in our body, my dear मग ज्या people. गोष्टी घडल्या नाही पाहिजे त्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनात दिसतो. We need to repent and ask forgiveness to God. म्हणून आपण पश्चाताप केला Lord, पाहिजे until परमेश्वराकडे. now I am hearing the voice of many of the rumors and everything. My mind has been corrupted, my mind has been diverted. But today, Lord, help me, Holy Spirit. Everything should I remove, and I want to hear the God's voice in my life. तर आत्ताची वेळ माझ्या प्रियांनो, तुम्ही परमेश्वराकडे पश्चाताप करा. परमेश्वर सांगा की पवित्र आत्म्याची मी वाणी ऐकली पाहिजे आणि जे लोकांचं ऐकून जे माझं मन जे भ्रष्ट झालेलं आहे ते सर्व निघून जायला पाहिजे. लोकांचं ऐकायचं कमी केलं तर परमेश्वरचं ऐकल केलं ना, तुम्ही मॉर्निंग इव्हनिंग आफ्टरनून यू विल वर्शिप गॉड. तर तुम्ही स्वतःच लोकांचं न ऐकता तुम्ही देवाचा शब्द जर ऐकताल ना, तर तुम्ही आपोआप त्या ठिकाणी सकाळी दुपारी संध्याकाळी देवाची आराधना शाम और करता. सवेरे, दिन और रात मैं परमेश्वर की आराधना करूंगा. हालेलुया. Oh, hallelujah. आमेन. Amen. आमेन. चाहे खुशी का गम हो, मैं परमेश्वर की आराधना Amen. करूंगा. Amen. Hallelujah. आमेन. Amen. हालेलुया. If you hear the voice, you will be, the God will comfort. Anything happen, I will worship God, my dear आणि people. म्हणून जास्त तुम्ही देवाचा शब्द ऐकता त्यास परमेश्वर तुमचं सांत्वन करतो. मग काहीही तुमच्या विरोधात जरी घडलं Amen. तरी. चंगाई मिले ना मिले, मैं परमेश्वर की हालेलुया. आराधना करूं. आमेन. Oh, hallelujah. आशीष मिले या ना मिले, मैं परमेश्वर की आराधना करूं. See, my dear people, when you hear the God's word, na, God says, oh, my child want to worship only me. I tell you, He will bless you immensely, my dear, in your life. तर माझ्या प्रियानं पहा, जेव्हा तुम्ही देवाचा शब्द फक्त ऐकता तेव्हा तुम्ही आपोआप त्या ठिकाणी देवाची आराधना करता. परमेश्वर म्हणतो माझं लेकरू माझी आराधना करू इच्छितो त्याला मी आशीर्वाद देतो. Because my child is listening to my word, my voice. कारण माझं जे लेकरू आहे ते फक्त माझं वचन ऐकतंय, माझा शब्द तो ऐकत God आहे. disciples
start worshiping God. तर शिष्यानं चला त्याची आराधना It is करा. a time, open your eyes, open your spirit. God will fill you. Come on, one more time. Come on, come into the presence. Lord, today once again I repent. I heard the rumors. I heard many things. I want you to speak to me right now. And I want to worship you more spirit and in truth. तर माझ्या प्रियाला आत्ताही परमेश्वराला सांगा आणि म्हणा की प्रभू मला लोकांचं म्हणणं नाही ऐकायचं, मला आता फक्त तुझेच शब्द ऐकायचे आणि तुझ्या वचनानुसार मला Are वागायचं. you ready, my dear तर people? तुम्ही तयार आहात का माझ्या Wherever प्रिय? you are, तुम्ही जिथे कुठे असाल, wherever in the corner, my dear people, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात असाल, whatever problems, तुम्ही कोणत्याही त्रासात whatever असाल, situation, कोणत्या परिस्थितीत असाल, whatever things which are going in your तुमच्या life, जीवनात काही घडत don't असेल, worry right now. आता काळजी करू Don't नका. worry right आता now. काळजी करू Don't नका. worry right now, my dear आता people. काळजी करू नका You just worship right now. आता तुम्ही त्याची आराधना You'll see करा. that God will come you, He will speak to you, you will be comforted, you will be healed, you will be refreshed right now, and you'll say, yes, I am waiting for this voice of God in my तर life. आता परमेश्वर तुमचं सांत्वन करेल, तो तुम्हाला सल्ला देईल आणि तो तुम्हाला ताजा तवाना करेल त्याच्या वचनाद्वारे, त्या Are you शब्दाद्वारे. ready to worship, my dear तर people? तुम्ही तयार आहात का त्याची आराधना Shall we करायला? just close our eyes and just worship, my dear people, one song, and I'll just pray for you in the worship, my dear आपण people. आराधनेचं गीत घेत असताना माझ्या प्रियाने आपले डोळे घट्ट बंद करून आणि त्याच्या आत्म्यातून आराधना करू. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Are you ready, my dear people? तुम्ही तयार आहात का माझ्या Are you प्रिय? ready, my dear people? तुम्ही तयार आहात का माझ्या Shall we प्रिय? then, my dear people? मग आपण आराधना Oh, करू. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, thank you, ओ Jesus. धन्यवाद येशू राजा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभूजी. Oh, thank you, Master. धन्यवाद येशू. Just close our eyes, my dear people. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. Just close our eyes, my dear people. आपले डोळे बंद करूया. Yes, He is just wherever you are, you will feel His presence right now in your place right now. तर तुम्ही आता जिथे कुठे असाल तुम्हाला त्याचं सानिध्य जाणवेल माझ्या प्रिय. Just worship Him. त्याची आराधना करा. Worship Him. It's a very beautiful song, my dear people. खूप सुंदर गीत आहे I माझ्या want you all प्रिय. just close your eyes, and as we all worship, and you also worship the Lord, my माझी dear इच्छा people. की जसं आपण प्रत्येक त्याची आराधना करत असताना तुम्ही प्रत्येकाने डोळे बंद करून त्याची आराधना करा. Worship, my dear people. आराधना करा माझ्या प्रिय. Worship, my dear people. तिची आराधना करा माझ्या प्रिय. He will feel you. Just hear the God's voice. आराधना करो उसकी worship. He says, just worship, my dear people. Worship God. Worship God. Oh, Rama Shanti. परमेश्वराचा शब्द फक्त ऐका, तो म्हणतो Just फक्त worship आराधना Him. करा आणि आराधना करा. त्याची आराधना करा माझ्या प्रिय. Ira Shantori, Mantu, Rama. He's touching you right now. तो आता He's तुम्हाला touching स्पर्श you right करत now. आहे. तो आता He's स्पर्श just feeling करत you आहे. right तो now. आता तुम्हाला भरत आहे. Hallelujah. Thank you, Jesus. Worship, my dear people. त्याची आराधना करा माझ्या प्रिय. Worship, आराधना करो
माझ्या प्रियानो, आराधना पिता को करो. पित्याची आराधना Worship करा. the Father. पित्याची आराधना करा. Worship Jesus. येशूची आराधना करा. Worship the Holy Spirit. पवित्र आत्म्याची आराधना Oh, करा. that's what song says, my dear people. We need to worship the Lord. Father, Abba, Father, we need to worship Jesus. आपल्याला आपल्या स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करायची. Oh, hallelujah, Jesus. Thank you, Lord. मुझको मिले ना मिले आराधना मैं करता रहूं. आशीष मुझको मिले ना मिले आराधना मैं करता रहूं. चंगाई मुझको मिले ना मिले आराधना मैं करता रहूं. आराधना यीशु को. Come on, lift your voice, my dear. Wherever you lift your voice and worship. तुम्ही जिथे कुठे असाल माझ्या प्रिय आपला आवाज येशूची उंच आराधना करा. करो. त्याची आराधना करा. यीशु की आराधना प्रभू करो. येशूची आराधना करा. यीशु को आराधना. आराधना यीशु को. आराधना यीशु को. आराधना पिता को. आराधना आत्मा को. आराधना यीशु को. आराधना यीशु को. त्याची आराधना करा माझ्या Just moving now, it's right now. प्रिय. तुमच्यामध्ये फिरत As आहे. you lift the water, hand, my dear people, as you are worshiping, He's touching you right now. The glory of God is just coming upon you right now. तुम्ही तुमचे हात उंच करून त्याची आराधना करत Receive असताना the देवाचा anointing, गौरव my dear तुमच्यात people. येत आहे. He's त्याचा just अभिषेक filling you स्वीकारा. right now. तो तुम्हाला आता He's भरत just आहे. filling you right तो आता now. तुम्हाला भरत आहे. Receive, my dear people. स्वीकारा माझ्या प्रियानो. Just receive, my dear people. स्वीकारा माझ्या He's प्रियानो. just coming upon की you right तुमच्यावर now. आता अभिषेक येत The आहे. Holy Spirit is touching you, everyone right आता now. पवित्र आत्मा प्रत्येकास स्पर्श करत आहे. And you're right now able. Come on, right now. You come on, say, Lord, I want to hear your voice right आणि now. आता तुम्ही म्हणा प्रभूला सांगा की प्रभू तुझा शब्द I don't मला want to ऐकायचा hear आहे. any voice, other voice, मला दुसरा Master. कोणाचा शब्द ऐकायचा Because नाही today we प्रभू. heard the voice, like you said, Samuel said to Saul, why you did not obey the voice of God. आणि जसं परमेश्वर त्या ठिकाणी शमूएल संदेष्टा म्हणाला की तू परमेश्वराचा शब्द का नाही ऐकला शौला. He not said, why did you do not hear my voice? असं शमूएल नाही म्हणाला की तू माझा शब्द का नाही ऐकला Why शौला. you did not obey the God's voice? शमूएल संदेष्टा स्पष्टपणे म्हणाला की तू परमेश्वराचा शब्द का नाही Samuel ऐकला. did not focus himself. He said, you broken the God's commandment. You did not the God's voice. You're not hearing my voice. You're hearing the God's voice. आणि शमूएल संदेष्टा स्पष्टपणे त्या ठिकाणी परमेश्वराला पुढे सादर केले. त्याने स्वतःला नाही सादर केले. तो म्हणाला की तू माझा शब्द ऐकत नाही तर तू परमेश्वराचा शब्द का नाही ऐकला. आणि तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा तू मोडले. You disobeyed. You not obey the voice of God. तू परमेश्वराच्या आज्ञा पालन केले. तो आज्ञा भंग केलेस. Come on, my dear people, right now say, Lord, remove all unwanted things from my life. आता परमेश्वराकडे सांगा माझ्या प्रेम की प्रभू तुला नको असलेल्या सगळ्या I've गोष्टी done जीवनातून तुला. mistake in my माझ्या life. जीवनात मी चुका I केल्यात heard प्रभू. many rumors. मी अनेकांचं ऐकलं My प्रभू. ears were always itching to hear many things. माझे कान नेहमी खास But सुटतात today, की Lord, I दुसऱ्यांचं realize, ऐकायचं. Lord, that I should not hear any other things. पण प्रभू आज मला समजले परमेश्वर की मी दुसऱ्या कोणाचं वाणी ऐकू नये प्रभू. सॉल स्वतःचा ऐकला, मित्रांचं लोकांचं ऐकलं त्यांनी आणि चुकी केला. सेम थिंग द स्पिरिट ऑफ गॉड सेज, तसं देवाचा listen to आत्मा anybody. देवाचा आत्मा सांगतो दुसरं कोणाचं ऐकू नका. Hear my word माझा शब्द ऐका and you will be in the mission. तर मग तुम्ही माझ्या मोहिमेवरती असता You will complete the mission. आणि तुम्ही ती If मोहीम you पूर्ण hear my करता. voice, you will in my mission. जर तुम्ही माझा शब्द ऐकला तर तुम्ही आपोआप माझ्या मोहिमेवर Receive असणार. the mighty right. आता
अभिषेक Be स्वीकारा. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Receive the touch of God in your देवाचा life. स्पर्श तुमच्या जीवनात स्वीकारा. He's touching you right तर now. तुम्हाला आता स्पर्श करत Many आहे. are refreshed right now. आता अनेक जण ताजे Many तवाने are होत आहेत. refreshed in the mind right now. आता त्यांच्या मनातून ते Many ताजे are तवाने होत refreshed आहेत. with the heart right now. त्यांचं हृदय ताजं Many तवानं are होत आहे. refreshed in the body right त्यांचं now. संपूर्ण शरीर ताजं Many तवानं are होत आहे. receiving the power of God in your body right now. आता अनेक जण त्यांच्या शरीरामध्ये देवाचं सामर्थ्य त्यांना They're जाणवत receiving the आहे. anointing of God right आता now. देवाचा अभिषेक ते स्वीकारत आहे. Oh, hallelujah. Oh, Rabba Shantori Maharashala Intori Balava. The blessings is flowing right now, my dear आता people. आशीर्वाद वाहत आहेत माझ्या प्रियांनो. It's just blessing. Receive the blessings of God. आता आशीर्वाद स्वीकारा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. You are all being blessed, my dear people. As you starting hearing the words of God, as you have repented, you will see the God's blessing manifest in your life right now. आणि from जर your life. तुम्ही आता पश्चाताप करत असाल तुम्ही पाहताल की देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात तिथं कार्य करत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Be blessed, my dear people. आशीर्वादित व्हा माझ्या Thank प्रियांनो. you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. All glory to you. सर्व गौरव तुलाच You प्रभू. did a miracle in the people's life. तू लोकांच्या जीवनात चमत्कार दे. They will glorify your name. आणि ते तुझ्या नावाचा गौरव Because करतील I have प्रभू. not touched anything. I have just prayed your name, Jesus. And I believe you have touched people as they are watching this telecast from कारण us. प्रभूजी मी जाऊन कोणाला स्पर्श केला नाही. मी फक्त या ठिकाणाहून सुवार्ता गाजवली, प्रार्थना केली प्रभूजी. आणि तू तुझ्या लोकांना जाऊन त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना तू स्पर्श करून तू त्यांना आशीर्वाद Oh, केला. thank you, Jesus. धन्यवाद The प्रभू. Spirit of God says, देवाचा आत्मा सांगतो my dear people, माझ्या प्रिय लोकांनो, my dear precious people, माझ्या प्रिय मौल्यवान लोकांनो, don't worry in your life. तुमच्या जीवनाची काळजी करू नका. I am with you, standing very strongly in your lives. मी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सोबत मी अगदी खंबीरपणे उभा आहे. I am there for you. मी तुमच्यासाठी आहे. Never be discouraged in your life. तुमच्या जीवनात कधीही निराश होऊ नका. I am with you. मी तुमच्या सोबत सदैव आहे. Thank you. धन्यवाद. As the Spirit of God says. असं देवाचा आत्मा सांगतो. Thank you, Father. धन्यवाद All प्रभूजी. glory to you, Lord. सर्व गौरव तुला प्रभूजी. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करते. Praise the Lord. God हालेलुया. bless you, my dear people. देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देवो. Surely God has filled you, blessed you, and really you could now hear the God's voice in your lives. आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, तुम्हाला स्पर्श केलेला आहे. आता त्याचा शब्द तुम्ही फक्त ऐकत राहा. Great miracle you will see in your lives, my आणि dear तुमच्या people. जीवनात तुम्ही अनेक चमत्कार पाहताल. I believe you all are blessed in a different way. If you have something you feel like something God's word has stirred my life, my heart, my mind, my spirit, my dear people, don't hesitate. Share this testimony for the God's glory. तर माझ्या प्रियांनो, मी विश्वास बाळगतो की अनेकांना देवपणे त्याच्या वचनातून आणि या प्रार्थनेतून असं वेगळा स्पर्श झालेला आहे. अनेकांमध्ये बदल पण आलेले आहेत. तर न लाजता काही म्हणजे तुम्ही मनामध्ये काही संशय न बाळगता देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष तुम्ही आपल्या ग्रुपवर God नक्की bless टाका. you more and more. आणि मग परमेश्वर तुम्हाला जास्तीत Because जास्त through your आशीर्वाद देईल. testimony, many lives will change. My कारण dear. तुमच्या साक्षींद्वारे अनेकांचं जीवन बदलतं. What God does, my dear people. आणि जे परमेश्वर करत आहे. Thank you, Father. In Jesus' name. येशूच्या God bless you all. देव बाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल.